पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस BA भाग 3 मराठी या विषयासाठी प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्र तुमचं मी प्रथमतः या निमित्तानं स्वागत करतो। खरं तर या वर्षामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून आपण क्लासमध्ये एकमेकांशी संवाद साधण्यापेक्षा सुरुवातीलाच तुम्ही आणि मी तुमच्या आणि माझ्यामधला जो संवाद आहे तो या ऑनलाईनच्या माध्यमातून जो होतो आहे त्याच्या बाबतीमध्ये खरं तर मला एक वेगळा आनंद आज झालेला आहे। खरं तर तुम्ही बरेच दिवसापासून प्रवेश घेण्यासाठी इच्छुक आहात आणि मग आत्ता तुम्हाला प्रवेश घेत असताना तुमच्यापर्यंत काहीतरी ज्ञान पोहोचवावं असा एक दृष्टिकोन आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर R.S. साळुंके सर यांच्या विचारानं सर्वांच्या समोर आला आणि मग तुमच्याशी मी त्या निमित्तानं संवाद साधतो आहे। आता सगळा काळ एका वेगळ्या पद्धतीचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मराठी विषयाचा अभ्यास करताना मला असं त्याच्याविषयी तुम्हाला खरोखर सांगावंसं वाटतं की तप्त तापलेल्या लोखंडावर जर पाण्याचा थेंब पडला तर तो साक्षात नाहीसा होतो। तोच थेंब कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो आणि तोच थेंब स्वाती नक्षत्रात जर समुद्रातल्या शिंपल्यात पडला तर तात्काळ मोती बनतो। ही संगतीची किमी आहे। थोरा मोठ्यांच्या विचारांच्या संगतीत राहिल्यानंतर एखाद्या विषयाच्या संगतीत राहिल्यानंतर आपल्याला आपली स्वतःची इच्छित गोष्ट जी आहे ती कशा पद्धतीनं पूर्ण करता येते याचा एक विचार खरं तर आपल्या मनात सातत्यानं चालू असतं। आणि मग तुम्ही सर्व मराठी भाषिक आहात। भाषा ही तुम्हा आम्हाला खरं तर एक वेगळा आनंद देते। प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये जन्मल्याबरोबर त्याला स्वतःच्या भाषेचं नातं जोडावं लागतं आणि ही भाषा ज्यावेळेला तो प्रगत करत जातो आज प्रत्येक क्षेत्रामध्ये भाषेची गरज आहे। वर्तमानपत्र असेल, TV असेल, दूरदर्शन जे आपण म्हणतो आहेच, त्यानंतर इंटरनेटचं माध्यम आहे, आपण व्हॉट्सअप वापरतो, याच्यामध्ये भाषेला फार महत्त्व आहे। आणि मग भाषेचा अभ्यास करताना भाषेची सुसंवाद कसा साधायचा, एखाद्याची मुलाखत कशी घ्यायची, एखादा विषय आपल्या मनाच्या प्रक्रियेतून कसा मांडायचा, एखादा विषय इतरांच्यापर्यंत कसा न्यायचा, याच्यासाठी आपली भाषा कशी आहे त्याच्यावर आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व अवलंबून असतं। कारण व्यक्तिमत्वाचा एक आविष्कार असतो। आता अलीकडच्या काळात व्यक्तिमत्वाला एक वेगळं स्थान आहे आणि मग भाषा ही आपल्याला या सर्व गोष्टीचा विचार जे आहे ते आपल्यापर्यंत नेते आणि मग भाषेचा अभ्यास करतो। त्यावेळेला आता अलीकडच्या काळात स्पर्धा परीक्षेला भाषेचा स्वतंत्र पेपर ज्यावेळेला आपण अभ्यासायला लागतो, मग UPSC असू दे, MPSC असू दे किंवा आता दुय्यम असणाऱ्या सगळ्या ज्या कनिष्ठ ज्या परीक्षा आहेत त्यांच्यासाठी सुद्धा भाषेचा अभ्यास किंवा भाषेविषयीचे जे प्रश्न आहेत ते फार चांगल्या पद्धतीनं विचारले जातात आणि मग मुलांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची जी उत्सुकता आहे ती लागलेली असते आणि मग मुलं व्याकरणाचा अभ्यास करू लागतात, मराठी साहित्याचा अभ्यास करू लागतात, वाङ्मयाचा अभ्यास करू लागतात आणि मग भाषेतल्या असणाऱ्या विविध पद्धतीच्या त्या छटा ज्या आहेत त्याचा अभ्यास करू लागतात। मराठीतलं जे काव्यशास्त्र आहे, मराठी भाषा विज्ञान आहे, मराठीतलं उपयोजन आणि सर्जन आहे। प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला मराठीचा उपयोग कसा होतो, समजा स्वतःला एखादा बायोडाटा तयार करायचा आहे तो सुद्धा कशा पद्धतीनं करावा लागतो, एखादी मुलाखत घ्यायची आहे ती मुलाखत म्हणजे कशी घ्यावीची, त्याचे प्रश्न कसे निवडायचे याचाही विचार एकंदरीत होतो। आणि मग वृत्तपत्रातल्या असणाऱ्या बातमीचं लेखन असेल, वृत्तपत्रामध्ये असणारी जाहिरात आहे त्या जाहिरातीचं लेखन कसं करायचं, त्याचं मांडणी कशी करायचं, हे एक वेगळ्या प्रकारचं कौशल्य आहे आणि म्हणून कौशल्यांचा अभ्यास भाषेमध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला एकंदरीत शिकायला येतो आणि मग व्यक्तिमत्व डेव्हलप करताना, व्यक्तिमत्वाचा विकास करताना, व्यक्तिमत्वाची एक वेगळी जाणीव करून देत असताना या ठिकाणी याचा अभ्यास आपल्याला फार प्रभावीरित्या मांडता एकंदरीत येत असतो आणि त्याची जी जाणीव आहे ते आपल्याला होते। ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकामध्ये आपल्या ज्ञानेश्वरी नावाच्या प्रभावी ग्रंथामधून मराठी भाषेचा गौरव केलेला आहे। मराठी किती मोठी आहे
माझ्या मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन ज्ञानेश्वर म्हणतात. बघा, मराठी भाषेचे बोल इतके कौतुकास्पद आहेत की माझ्या मराठी भाषेचा डौल इतका मोठा आहे की अमृतालाही पैजा लावण्याचं सामर्थ्य मराठी भाषेमध्ये आहे. आणि म्हणून ते म्हणतात अशी जी अक्षर आहे ती मी मिळवणार आहे आणि अशा अक्षरांचा मी स्वीकार करणार आहे. म्हणून मराठी भाषेचा विचार जर आपण केला तर 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेच्या तिजोरीत अडकलेलं मौल्यवान धन मराठी भाषेच्या किल्लीनं उघडलं. आणि ही किल्ली जी आहे ती ज्ञानेश्वरांच्या हातामध्ये होती आणि ती म्हणजे मराठी भाषा. आपली जी त्यावेळची प्राकृत होती त्या प्राकृत भाषेचाच विचार ज्ञानेश्वरांनी भाषेतून मांडलेला आहे. आणि मग ती मराठी हळूहळू विकास पावत पावत शिवछत्रपतींच्या काळामध्ये तिचा कसा विकास झाला, त्यानंतर पुढं तिचं लावणी आणि पोवाडा याचा काव्यरचनेतून किंवा बखरीतून ती मराठी भाषा कशी दिसली आणि मग ती पुढं पुढं ज्यावेळेला आली त्यावेळेला कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र हे विपुल साहित्य मराठी साहित्य जे आहे ते मराठी भाषेमध्ये निर्माण झालं. आणि ते निर्माण झालेलं जे साहित्य आहे ते वाचून आपल्या जीवनाला एक वेगळा आकार आला. खरं तर या गोष्टीची पुरेपूर जाणीव आपल्याला एका अर्थानं होणं गरजेचं आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी तर मराठी भाषेचा गौरव 13व्या शतकामध्ये केलेलाच आहे. त्यानंतर मराठी भाषेचा गौरव अनेक जण करत आलेले आहेत. 17व्या शतकामध्ये तर संत तुकोबांनी आणि रामदास स्वामींनी मराठी भाषेविषयीचं अमाप असं कौतुक एकंदरीत आपल्या साहित्यातून केलेलं आहे. तुकोबांचे 4,500 अभंग तुम्हा आमच्या जीवनाला एक वेगळा प्रकारचा आकार देण्याचं काम करत असतात. आणि तुकोबांनी जीवनाचा एक स्वतंत्र आविष्कारच मराठी भाषेतून व्यक्त केलेला आहे. आणि अशी ही मराठी, प्रगल्भ मराठी कशी आहे याचा विचार ही आपल्याला या टप्प्यातून हळूहळू डेव्हलप करत करत किंवा तो विचार स्वीकारत आपण पुढं जायचं आहे. म्हणजे मराठीचा स्वतंत्र BA भाग 1 या साली तुम्ही मराठीचा एक स्वतंत्र पेपर अभ्यासला ऐच्छिक मराठीला आणि त्यामध्ये तुम्ही कविता आणि कथा या अभ्यासल्या आणि त्याच्यातून तुम्हाला जीवनातल्या सगळ्या जाणीवा कशा असतात त्याचं चित्रण त्यावेळेला अभ्यासलेलं आहे. त्यानंतर द्वितीय वर्षाला तुम्ही 2 स्वतंत्र पेपर तृतीय सत्रामध्ये आणि चतुर्थ सत्रामध्ये अभ्यासलेले आहेत. त्याच्यातही तुम्हाला पुस्तकं नेमलेली होती आणि त्या पुस्तकातून तुम्हाला एखादा विषय फार सुंदर पद्धतीनं समजून घेता एकंदरीत आलेला आहे. म्हणजे एखादी कविता कशी असते, केशवसुतांची कविता कशी होती, वसंत बापटांची कविता कशी आहे, वसंत बापटांनी प्रेमाचा आविष्कार आपल्या कवितेतून कसा चित्रित केलेला आहे, वसंत बापटांच्या कवितेमध्ये प्रेमाच्या भावछटा, प्रेमातल्या जीवनाचा एक वेगळा स्वतंत्र आकर्षण कसं असतं याचं सुंदर चित्रण त्याने आपल्या कवितेतून केलेलं आहे. नारायण सुर्वेंची कवी तर जीवनाचा शोध घेते आणि मग नारायण सुर्वे भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली असं म्हणतात. त्याचाही आविष्कार तुम्ही समजून घेतलेला आहे. शेवटच्या यानंतर 4थ्या सेमिस्टरला तुम्हाला या मराठी भाषेच्या विषयीच्या वेगळ्या जाणीवा चित्रित करताना कादंबरीचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, नाटकाचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, माती पंख आणि आकाश या आत्मचरित्राचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. आणि हा अभ्यास ज्यावेळेला तुम्ही करून घेता त्यावेळेला भाषेविषयीची एक वेगळी जाण तुमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि मग मनामध्ये एक उत्सुकता निर्माण झाली, काय माझी मराठी भाषा कशी असेल, माझ्या मराठी भाषेच्या भावछटा कशा असतील, माझ्या मराठी भाषेचं सौंदर्य कोणकोणत्या पद्धतीतून चित्रित झालं असेल, त्याची एक वेगळी जाणीवपूर्वकता कशी चित्रित झाली असेल, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मनात एक वेगळ्या प्रकारची आस जी आहे ती निर्माण झाली. आणि म्हणून त्या मराठी भाषेचं कौतुक अलीकडच्या काळामध्ये फार सुंदर शब्दामध्ये सुरेश भटांनी व्यक्त केलेलं आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. किती सुंदर शब्दामध्ये सांगितलेलं आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, आम्हाला इतकं मोठं भाग्य लाभलेलं आहे, माझ्या कपाळाला एवढा मोठा टिळा लावलेला आहे, कुसुमाग्रजांनी सुद्धा सांगितलेला आहे. आणि म्हणून माझ्या भाग्य एवढं मोठं आहे की आम्ही मराठी ऐकतो, आम्ही मराठीचं व्याकरण ऐकतो, आम्ही मराठीमधल्या कविता ऐकतो, आम्ही मराठीमधल्या विविध अलंकारांचा अभ्यास ऐकतो आणि मराठीमधल्या विविध प्रकारच्या जाणीव आम्ही चित्रित करतो, मराठीमधल्या सगळ्या त्या साहित्याचे रस आम्ही स्वीकारतो. आणि मग TV किंवा चित्रपटामध्ये ज्यावेळेला आम्ही हास्यरस अनुभवतो, चित्रपटामध्ये जेव्हा आम्ही करुण रस अभ्यासतो, चित्रपटामध्ये आम्ही ज्यावेळेला एखादा प्रेमाचा रस किंवा ज्याला शृंगार रस
आम्ही अभ्यासतो किंवा पाहतो त्यावेळेला आमच्या मनातल्या जाणीवानी उर्मी ज्या आहेत त्या जागृत झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर हा एक वेगळा आविष्कार या ठिकाणी आपल्याला इथं समजत असतो आणि त्याचंच वर्णन करताना या सुरेश भटांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही धन्य झालो, आम्ही मराठी ऐकतोय. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. इथं जात धर्म पंथ महत्वाचा नाही, सर्वांची भाषा बोलीभाषा मराठी आहे, सर्वांची मायबोली मराठी आहे आणि एवढ्या जगात आम्ही मराठीला मानतोय. प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या भाषेचा अभिमान जरी असला तरी मराठी भाषेचा महाराष्ट्रातल्या लोकांना किती मोठा अभिमान आहे याची जाणीव सुरेश भटांनी आपल्या कवितेतून एका अर्थानं करून देतलेली आहे. आणि म्हणून या भाषेचं संवर्धन आणि या भाषेचा सर्वसाधारण विचार तुम्हाला या BA भाग 3च्या अभ्यासक्रमामध्ये एका अर्थानं वर्षभर करावायचा आहे. त्याचे 5 पेपर कोणते असणार आहेत, कशा पद्धतीचे असणार आहेत? आता प्रतिवर्षी तुम्ही 5-6 पेपरचा अभ्यासच केलेला आहे, विषय कमी होत गेले, त्यानंतर त्या विषयाचे राहिलेल्या विषयाचे पेपर वाढले. आता शेवटच्या या वर्षामध्ये तुम्हाला मराठीचे 5 पेपर आणि इंग्रजी आवश्यक असा पेपर अभ्यासावायचा आहे. त्यानंतर या 5व्या सेमिस्टरला त्याचे 6 पेपर असणार आहेत आणि दुसऱ्या सेमिस्टरला म्हणजे 6व्या सेमिस्टरला त्याचाच अभ्यास पुढं प्रकरण बदलून असणार आहे आणि त्याचा अभ्यास तुम्ही एकंदरीत करणार आहात. खरं तर आम्हाला या संपूर्ण मराठीचा सविस्तर अभ्यास या ठिकाणी करावायचा आहे. आणि सविस्तर म्हणजे काय, तर जेवढा काही 40-50 मार्क्सला जो अभ्यास आहे तेवढाच तुम्ही करणार आहात, पण थोडासा या विषयाचा थोडासा विस्तारानं अभ्यास करणार आहे आणि त्याच्यातला एक वेगळा प्रकारचा आनंद तुम्ही घेणार आहात. हे सगळे 5 पेपर अत्यंत साधे आणि सोपे आहेत, मराठीचा विचार करणारे आहेत. मराठी भाषा कशी जन्माला आली, मराठीचा विस्तार कसा झाला, मराठीमधलं साहित्य कसं निर्माण झालं, त्या साहित्याचा विचार कसा आला, हे आपण तुम्ही व्यवहाराचा अभ्यास करत असताना किंवा व्यवहारात विचार एखादी गोष्टीचा करत असताना तुम्हाला या सर्व गोष्टी माहीतच असतात, माहीतच त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच गोष्टी फक्त एखाद्या टॉपिकमधून अभ्यासायच्या आहेत आणि त्या ज्या वेळेला तुम्ही अभ्यासत आहात त्यावेळेला ते तुम्ही तुमच्या भाषेमध्ये मांडावयाचे आहेत आणि खूप चांगले मार्क्स, खूप चांगला विचार तुम्हाला या टप्प्यातून एकंदरीत मांडता येणार आहे आणि त्याची जी जाणीवपूर्वकता आहे ती तुमच्या मनामध्ये एकंदरीत असते. आता ही मराठी भाषा जी आहे ती गौरवशाली आहे, ती मराठी भाषा वैभवशाली आहे, मराठी भाषेचं या ठिकाणी व्याकरण समृद्ध आहे, मराठी भाषेला ज्ञानेश्वरांच्या, तुकोबांच्या, एकनाथांच्या त्याचबरोबर महानुभाव संप्रदायाच्या संपूर्ण विचारांची झालर आहे. आणि मग 13व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत ज्या वेळेला आपण यायला लागतो त्यावेळेला साधारणपणे कोणी कोणते ग्रंथ लिहिलेले आहेत, त्या ग्रंथ कशा पद्धतीनं ते मांडलेले आहेत एवढा फक्त प्राथमिक विचार आहे. म्हणजे कुठल्या साली कोणता कोणी ग्रंथ लिहिला, महाराष्ट्राच्या बाहेर आपण नाही जाणार, महाराष्ट्रामध्येच मराठीचं ऊर्जित अवस्था कशी प्राप्त झालेली आहे मराठीला त्याचा विचार साधारणपणे करत आपण एका वेगळ्या जाणीवेतून एकंदरीत तिथपर्यंत पोहोचणार आहे. आणि ती जाणीवपूर्वकता या TYBAच्या किंवा तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये आम्हाला एका अर्थानं समजून घ्यायची आहे. आणि म्हणून सर्वसाधारण मराठी भाषेचा विचार व्यक्त करत असताना अनेकांनी फार सुंदररित्या त्याचा विचार मांडलेला आहे. आणि म्हणून एक विचार जीवनामध्ये येतो की तो म्हणजे आपण निश्चित काय करायचं आहे, आपण निश्चित कुठं पोचायचं आहे, आपला विचार निश्चित कुठंपर्यंत जाणार आहे. असा विचार सर्वसाधारणपणे एखादा सामान्य माणूस जसा करत असतो तसा विचार या विद्यार्थी दशेमध्ये तृतीय वर्षाला सुद्धा तुम्ही करत असाल. कारण FYBAला जेवढी प्रगल्भता नसते, SYला जेवढा थोडा सुजानपणा जो आलेला असतो त्याच्यापेक्षा पोक्तपणा आपल्याला TYच्या अभ्यासक्रमावर करत असताना आलेला असतो, आपल्याला सराव झालेला असतो, आपल्याला एक वेगळ्या प्रकारची जाणीव झालेली असते. आणि त्या अंगानं विचार करत ज्यावेळेला आपण पुढे जात असतो त्यावेळेला मराठी भाषेच्या या सगळ्या जाणीवा एका अर्थानं आपण समजून घेत असतो. आणि म्हणून मानवी जीवनाचा शोध, माणसाच्या जगण्याचा शोध, माणसाच्या जीवनातल्या सगळ्या भावमय स्थितीचा विचार जसा एखाद्या अंगानं केला जातो तशा पद्धतीनं मराठी भाषेचा विचार जो आहे तो भाषेच्या बाबतीमधला विचार यावर्षी आपल्याला एका अर्थानं करावायचा आहे. समजा पहिल्या वर्षी तुम्ही जो ऐच्छिक मराठीचा पेपर जो अभ्यासलेला आहे तो पेपर नंबर 1 होता. सेकंड सेमिस्टरला तुम्ही तोच पेपर ज्या वेळेला अभ्यासला त्याचा थोडासा कविता अभ्यासल्या तो पेपर 2 होता. त्यानंतर SYBAला ज्या वेळेला तुम्ही आलेला आहात त्यावेळेला तुम्हाला पेपर नंबर 3 आणि 4 पहिल्या सेमिस्टरला किंवा तिसऱ्या सेमिस्टरला तुम्ही अभ्यास केला त्याचा. आणि मग चौथ्या सेमिस्टरला 5 आणि 6 अशी अभ्यासपत्रिका किंवा पेपर तुम्ही अभ्यासला.
आता योगायोगानं तुमची 34 सेमिस्टरची परीक्षा तुम्हाला देता आली नाही, तरीसुद्धा त्याचा अभ्यास तुम्ही शेवटपर्यंत केलेला होता आणि त्या सगळ्या जाणीवा समजून घेतलेल्या होत्या. जुगाड कादंबरी कशी आहे आणि ग्रामीण जीवनाचं चित्रण कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये आलेलं आहे याचा अभ्यास तुम्ही समजून काही निमित्तानं त्यावेळेला घेतला आणि ही तुमच्या दृष्टीनं एक ज्ञानाचा तुम्ही स्वीकार तर केलेलाच होता, फक्त परीक्षा तुम्हाला देता आली नाही. आणि आता ज्या वेळेला तुम्ही या सत्रामध्ये ज्या वेळेला 5व्या सत्रामध्ये प्रवेश घेत आहात त्यावेळेला तुम्हाला साधारणपणे 5 पेपर कोणते असणार आहेत, हे मराठीचेच 5 पेपर वेगवेगळ्या टप्प्यातून कसे असणार आहेत आणि एक पेपर असा इतका सोपा असतो आणि त्याला 4 टॉपिक असतात. त्या 4 टॉपिकचा तुम्ही थोडासा अभ्यास म्हणजे चांगल्या पद्धतीनं करायचा, लेक्चर ऐकायचं, त्यानंतर त्याची सारी वैशिष्ट्य, त्याची अभिव्यक्ती सौंदर्य सगळं समजून घ्यायचं, वाचूनसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी समजतील एवढ्या सोप्या असतात आणि मग लेक्चर ऐकून त्याच्यातला संदर्भ ग्रंथ वापरून संदर्भ ग्रंथातल्या सगळ्या त्या प्रकरणांचा आपल्याला वेळ मिळाला तर आपण अभ्यास करून मग एका वेगळ्या अंगानं ते आपण सगळं मांडत असतो. आणि खरं तर तुम्ही हे तृतीय वर्षाचे सर्व विद्यार्थी थोडा डीप अभ्यास आपोआप करत राहता, आपोआप त्याच्याविषयीची गोडी उत्सुकता तुमच्या मनामध्ये निर्माण होत राहते आणि मग तुम्हाला एका वेगळ्या गोष्टींची किंवा अनेक प्रकारच्या जाणीवेची पुरेपूर जाण आपोआपच आलेली असते आणि 1-2 महिन्यामध्ये तुम्हाला त्याचा फार सुंदर जो आहे तो आविष्कार एकंदरीत आलेला असतो. आणि म्हणून पहिला तुम्हाला जसं 6 पेपर तुम्ही आत्तापर्यंत अभ्यासलेले आहेत, आता 7, 8, 9, 10, 11 असे 5 पेपर नंबर त्याला दिलेले असतात आणि प्रत्येक पेपर जो आहे त्या प्रत्येक पेपरला तुम्हाला एक टायटल आहे, एक विषय त्याचा आहे, एक शीर्षक आहे आणि त्या शीर्षकाला धरून त्याच्यामध्ये 4 टॉपिक केलेले असतात आणि ते 4 टॉपिक तुम्ही अभ्यासायचे असतात. असे 4 पेपर तुम्ही अभ्यासता आणि मग 5वा जो पेपर असतो त्याला गतवर्षाप्रमाणे एखादं सुंदर पुस्तक नेमलेलं असतं. आता प्राचीन साहित्यातलं की ज्याला मध्ययुगीन साहित्यातलं एक पुस्तक सुंदरपणे महानुभाव संप्रदायाचा विचार कसा होता याच्यावरती आहे आणि पुढच्या टर्मला तर व्यक्तिचित्रण आहेत आणि प्रत्येक व्यक्ती गाव पातळीवरच्या वेगवेगळ्या लेखकांनी ज्या लिहिलेल्या आहेत त्या व्यक्तिचित्रणाचं एक पुस्तक मग तुम्ही त्याच्यात अभ्यासता. म्हणजे साधारणपणे 5 पेपरपैकी 4 पेपर जे आहेत ते तुम्हाला टॉपिकचे आहेत आणि नंतर एक पुस्तकाचं 5वा जो पेपर आहे तो 11वा आता या टर्मचा जो असणार आहे तो पुस्तक नेमलेला आहे. पुढच्या टर्मला तो 16वा असणार आहे. म्हणजे 11 झाल्यानंतर 12 पासून 16 पर्यंत असे पेपरचे क्रमांक एकंदरीत येतात आणि त्याचा अभ्यास आपण करत जातो. आता बघा की 7वा पेपर जो असणार आहे तो साहित्याचा विचार कसा आहे. आता साहित्य म्हणजे काय? साहित्य म्हणजे मानवी जीवनाचा आरसा. आरशात ज्याप्रमाणे आपण आपलं स्वतःचं प्रतिबिंब पाहतो त्याप्रमाणे साहित्यात मानवी जीवनाचं प्रतिबिंब म्हटलेलं असतं. माणसाच्या जीवनाच्या सगळ्या गोष्टी साहित्यातून आपल्याला दिसतात. म्हणूनच आपण टी व्ही पाहतो, म्हणूनच आपण दूरदर्शनवरच्या सगळ्या या मालिकांचा आवडीनं आपण पाहतो. त्यानंतर मग आपण चित्रपट पाहतो. याच्यामध्ये ह्या सगळ्या मानवी जीवनाचं प्रतिबिंब म्हटलेलं असतं. अलीकडच्या काळात तर चित्रपटामध्ये पूर्णपणे कादंबरीवर आधारितला विचार मांडलेला असतो. अनेक कादंबऱ्या ज्या आहेत त्याच्यावर चित्रपट निघालेत. अण्णाभाऊ साठे यांच्या अनेक कादंबऱ्यांच्यावरती चित्रपट निघाले आणि ग्रामीण जीवनाचा संपूर्ण आविष्कार त्याच्यामध्ये चित्रित झाला. म्हणजे राजन गवसांच्या भंडारभोग नावाच्या कादंबरीवरती जोगवा सिनेमा निघाला आणि त्या जोगवा नावानं आता त्या भंडारभोगची हिंदी आवृत्ती कादंबरीची येते आहे. त्यावेळेला हिंदी भाषिकांना सुद्धा या ठिकाणी त्या ग्रामीण जीवनाचं कोल्हापूर परिसरातल्या बेळगावच्या परिसरातल्या माणसांचं जगणं पाहायला मिळणार आहे. म्हणजे भंडारभोगमध्ये यल्लामाला सोडलेल्या एखाद्या जोगतिनीचं किंवा त्याचं चित्रण ज्या वेळेला येतं त्यावेळेला ते मनाला किती भावतं आणि हे खरं साहित्य असतं. आपल्याकडं व्यंकटेश माडगुळकर, गदी माडगुळकर, शंकरराव खरात, सांगलीचं वैभव, सांगलीची नाट्यपंढरी हे सगळं ज्या वेळेला आपण सांगलीला म्हणतो त्यावेळेला सांगलीत पहिलं नाटक कसं जन्माला आलं. म्हणजे मी तुम्हाला याचा थोडासा धावता आढावा का देतोय, कारण साहित्य हा मानवी जीवनाचा आरसा असतो आणि आरशामध्ये जसं आपलं स्वतःचं प्रतिबिंब आपण पाहतो तसं साहित्यामध्ये कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र हे जे साहित्याचे किंवा वाङ्मयाचे जे घटक आहेत किंवा वाङ्मयाचे जे प्रकार आहेत त्या प्रकारामध्ये
आपल्याला त्याचा अभ्यास आपण आत्तापर्यंत करत आलेलोच आहे, पण आता त्याचा एखाद्या स्वतंत्र पुस्तकाचा अभ्यास करून त्याची वाङ्मयीन वैशिष्ट्य आपल्याला सांगावी लागणार आहेत आणि ती सुंदर पद्धतीनं आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहे. तुम्हाला आकलन होईल या पद्धतीनं तुम्हाला ती सांगणार आहे आणि त्या पद्धतीनं तुम्हाला त्याच्यातली गोडी कशी निर्माण होईल याचाही विचार एकंदरीत मांडणार आहे. आणि म्हणून साहित्याचा विचार हा 7व्या पेपरला भाट सर ते तुम्हाला फार सुंदर पद्धतीने सांगणार. म्हणजे कविता कशी जन्माला येते बाबा, कवितेची व्याख्या काय, कवितेची व्याख्या जर साधारणपणे करता आली तर उत्स्फूर्त भावनांचा सहज उद्रेक म्हणजे कविता. आपल्या मनातल्या भावना उत्स्फूर्तपणे ज्या वेळेला बाहेर येतात, म्हणजे जसा एखादा आपण पाऊस पाहतो, पावसाचा आविष्कार जसा पाहतो किंवा दिवाळीमध्ये एखादा भुईनाळा आपण पाहतो आणि मग त्याची कारंजे जशी उडतात, तसा मनातल्या भावनेच्या छटा ज्या वेळेला बाहेर येतात त्यावेळेला कविता जन्माला येत असते. म्हणून उत्स्फूर्त भावनांचा सहज उद्रेक म्हणजे कविता असं वर्ड्सवर्थ म्हणतो. किंवा वाक्यम रसात्मकम काव्यम, रसयुक्त वाक्य म्हणजे काव्य. मग रस म्हणजे काय, एखादा फळ आपण पाहतो त्या फळामध्ये रस असतो, त्या फळाचा आत्मा म्हणजे रस आहे. कारण रस असल्याशिवाय ते फळ आपल्याला जिवंत पाहायलाच मिळत नाहीये. नाहीतर एखाद्या द्राक्षाचा घड एखाद्या जीपमध्ये अडकवलेला असतो आणि आपण सहज पाहिलं तर वाटतं आपल्याला की त्याच्यातलं एखादं द्राक्ष तोडावं, तोंडात टाकावं आणि खाऊन टाकावं आणि त्याचा आस्वाद घ्यावा, पण ते आपण खाऊ शकत नाही कारण ते प्लॅस्टिकचं असतं, कारण त्याच्यात रस नसतो. रस त्याच्यामध्ये असेल तर ते फळ किंवा तो द्राक्षाचा घड जिवंत आहे. तसं साहित्यामध्ये जर रस असतील वेगवेगळे तर ते साहित्य आहे. र ला र, ट ला ट जोडून कधीही कोणती कविता होत नाही आहे. कविता ही उत्स्फूर्तपणे बाहेर येत असते. जसं मंगेश पाडगावकर म्हणतात, शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्याही पलीकडे. शब्दात हा शब्दाचा अर्थ किंवा एखाद्या वाक्याचा किंवा एखाद्या शब्दात नसतोच, त्या शब्दांच्या पलीकडे त्याचा अर्थ दडलेला असतो आणि म्हणून त्याला एक वेगळ्या प्रकारची किनार असते. त्याच्यात लक्ष केंद्रित करून घेण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे आणि म्हणून रसांचा आविष्कार कवितेमध्ये, साहित्यामध्ये, कादंबरीमध्ये, नाटकामध्ये चित्रित झालेला असतो आणि याला एक वेगळ्या प्रकारची जाण असते. बघा, अलीकडे एक सुंदरपणे नाटक आलेलं आहे, शांतेचं कार्ट चालू आहे आणि शांतेचं कार्ट चालू आहे या नाटकामध्ये कौटुंबिक आशय घेतलेला आहे आणि तो फार सुंदरपणे मांडलेला आहे. मुळात ते नाटक जुनं आहे. त्या म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ते नाटक गाजवलेलं होतं. आता ते नाटक अलीकडे भाऊ कदम, विशाखा सुभेदार करतात आणि तुम्हाला हास्याची कारंज उडवतात. याचं कारण त्याच्यामध्ये कौटुंबिक आशय फार सुंदर पद्धतीनं कुटुंबातला दाखवला गेलेला आहे आणि हा आविष्कार ज्या वेळेला आपल्या मनापर्यंत जातो, आपल्याला अंतकरणापर्यंत ज्या वेळेला पोहोचतो त्यावेळेला तो आपल्याला आनंद होतो आणि म्हणून म्हटलंय उत्स्फूर्त भावनांचा सहज उद्रेक म्हणजे कविता. मग ती कवितेची व्याख्या काय आहे याचा अभ्यास या 7व्या पेपरला आहे. कवितेचं प्रयोजन म्हणजे काय, हेतू. एखाद्या कवितेचा हेतू काय असतो लिहिण्याच्या पाठीमागचा, तर पैसा मिळवणं असू शकतो, यश मिळवणं असू शकतं, कीर्ती मिळवणं असू शकतं, व्यवहारज्ञान मिळवणं असू शकतं आणि त्याच्याही पेक्षा सगळ्यात महत्त्वाचं कविता निर्माण होण्याच्या पाठीमागचं प्रयोजन म्हणजे हेतू काय आहे, तर आनंद मिळवणं. आनंद हे सर्वश्रेष्ठ प्रयोजन आहे. लिहिणाऱ्या कवीला आणि त्या असणाऱ्या वाचकाला सुद्धा त्याच्यातनं आनंद मिळत असतो. म्हणजे साहित्याचं प्रयोजन, कविता लिहिण्यापाठीमागचं कारण, तिसरं प्रकरण, अशा पद्धतीचं ह्या 7वा पेपर जो आहे तो भाट सर तुम्हाला फार सुंदर पद्धतीनं शिकवणार आहेत आणि त्याच्यातला एक वेगळा आनंद तुम्हाला मिळणार आहे. आता 8वा पेपर जो आहे तो मी शिकवणार आहे आणि त्या पेपरचं नाव आहे मराठी भाषा आणि भाषा विज्ञान. आता विज्ञान म्हणजे काय, तर विज्ञान हे प्रयोगांती साध्य करणारं एक भाग असतो. एखाद्या भाषेचा आत्ता सध्या जी भाषा आहे त्या भाषेचा आत्ताचा विचार काय आहे हे ज्यावेळेला आपण समजून घेतो त्यावेळेला ते भाषेचं विज्ञान असतं. भाषाशास्त्र म्हणजे काय, तर भाषेचा ऐतिहासिक अभ्यास, भाषा कशी जन्माला आली, भाषा कशी निर्माण झाली, त्याच्या बाबतीमध्ये उत्सुकता आहे, त्याच्यावर आपण डिटेल सविस्तर विवेचन तर समजून घेणार आहेच. म्हणून भाषा कशी निर्माण झाली, भाषेचं स्वरूप काय, भाषा व्यवहार विनिमयाचं साधन आहे, भाषा संकेत प्रणाली आहे, भाषा संकेत देते. म्हणजे ते झाड आहे हे आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला एखाद्या वस्तूला झाड म्हणायचं आहे हे संकेतानं ठरलेलं आहे. माझे आजोबांचे आजोबा सुद्धा झाडाला झाडच म्हणत होते. म्हणजे झाड म्हणजे काय, तर झाडमध्ये फांद्या, त्यानंतर त्याच्या बुंदा, त्याच्या मुळ्या, अशा एका वस्तूला झाड म्हणावयाचा आहे हा संकेत दिला गेलेला आहे. मग संकेत म्हणजे काय, तर निर्देश, असा एक अभ्यास. त्यानंतर पुढं काय, तर भाषा व्यवहार विनिमयाचं साधन आहे.
तुम्ही आम्ही एखादी गोष्ट ज्यावेळेला समजून घेतो, तुम्ही आम्ही ज्यावेळेला एखादी गोष्ट जाणून घेतो, तुम्ही आम्ही ज्यावेळेला एखादी गोष्ट मागतो, तुम्ही आम्ही ज्यावेळेला बाजारामध्ये जातो आणि मग ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट मागून घेतो, मागतो, त्यावेळेला त्याला भाषा वापरावी लागते. म्हणजे भाषेचं नातं क्षणाक्षणाला आहे. जन्माला आलेलं लहान मूल ज्यावेळेला जन्माला येतं ना, त्यावेळेला पहिल्यांदा जर रडतं ना, ती सुद्धा भाषेतच रडतं. ती सुद्धा भाषाच आहे, ते सुद्धा उच्चार आहे. म्हणून आपल्या ध्वनी आणि आपले जे आहेत ते ध्वनी कोणते आहेत याचा अभ्यास तर आपण लहानपणापासून एकंदरीत केलेलाच आहे. आपली बाराखडी आपण एका अर्थानं समजून घेतलेलीच आहे आणि म्हणून या अंगानं त्याचा एकंदरीत विचार आपल्या डोळ्यासमोर येतो आणि तो विचार समजून घेऊन आपण पुढं एकंदरीत जाणार आहे. म्हणून भाषेचं स्वरूप, त्याच्या व्याख्या आणि तिची वैशिष्ट्ये तर एवढी सोपी आहेत, इतकी चांगली आहेत. भाषा संवेदनशील असते. बघा, संवेदनशील असते. म्हणजे भाषेमध्ये कसं आहे की किती संवेदनशील असतं. एखाद्याला आपण प्रेमळपणानं बोलतो, एखाद्या आपल्याला रागीटपणानं एखाद्याला आपण बोलतो, एखाद्याला आपण अगदी आक्रमकपणे बोलतो, एखाद्याला आपण टोचून बोलतो, एखाद्याला आपण म्हणजे अगदी इतकं वाईट बोलतो की तो आपल्याशी बोलायचं राहून जातो. म्हणजे भाषेमध्ये संवेदन आहे, छटा आहेत त्याच्या आणि त्या काय आहेत याचा आपण समजून घेणार आहोत, तिची व्याख्याने. मग भाषा म्हणजे काय, किती सोपा विचार एकंदरीत या पेपरला आपण एकंदरीत असा सर्वसाधारण विचार या पेपरला तुम्ही आम्ही समजून घेणार आहोत आणि हा पेपर फार सुंदर आहे. या अंगानं याची 4 प्रकरणं केली गेलेली आहे. त्यानंतर पुढचा 9वा पेपर जो आहे, 9वा, त्याच्यात सुद्धा 4 प्रकरणं आहेत. आपलं मराठी साहित्य किती समृद्ध आहे. साहित्यामध्ये जवळजवळ मराठी साहित्याची सुरुवात 13व्या, 11व्या, 12व्या शतकामध्ये झालेली आहे आणि त्यावेळेला पहिला मराठी साहित्यातला जो ग्रंथ आहे तो विवेक सिंधू आहे आणि तो कसा निर्माण झाला एवढाच त्याचा अभ्यास. त्या ग्रंथांचा अभ्यास नाही आपल्याला करायचा, त्या ग्रंथामधला पूर्णपणे आपल्याला नाही समजून काय झालेला आहे ह्याचा डिटेल आपण नाही समजून घ्यायचं, पण तो कसा निर्माण झाला, का निर्माण झाला, किती साली निर्माण झाला, थोडासा प्राथमिक एकंदरीत विचार. आपण हे सगळे ग्रंथ मराठीमध्ये आहेत, लक्षात ठेवा. कुणीतरी असं म्हणतं की ज्ञानेश्वरी ही संस्कृतमध्ये आहे. अरे, आपण पहिलीपासून आत्तापर्यंत मराठीचाच अभ्यास केला आहे, मराठीच्या देवनागरीचा अभ्यास केला आहे. संस्कृतची लिपी वेगळी आहे. संस्कृतची लिपी बघा, म्हणजे वाक्यम रसात्मकम काव्यम असं आहे, फक्त तेही सोपं आहे, पण ते आपल्याला समजत नाही काही वेळेला. म्हणून संस्कृतचा अभ्यास लहानपणापासून आपण केलेलाच नाही आहे, मराठीचाच अभ्यास आपण केला आहे. ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा, त्यानंतर रामदास स्वामींचे सगळे ग्रंथ, एकनाथांचे अभंग, ज्ञानेश्वरांचे अभंग, हे सगळे मराठीमध्ये आहेत आणि त्या सगळ्या अभंगांना ज्यावेळेला लता मंगेशकरांनी चाल लावलेली आहे त्यावेळेला ऋणू झुनू रे भ्रमरा हे ज्यावेळेला आपण ऐकायला लागतो त्यावेळेला एखादा भुंगासुद्धा कसा गुणगुणत येतो तशा पद्धतीचं एखादं सुंदर वर्णन केलेलं आपल्याला आपण ऐकायला लागतो आणि ते आपल्या कानाला गोड लागायला लागतं. कारण या अभंगाला ज्यावेळेला चाल लावली जाते, या अभंगाला ज्यावेळेला संगीत दिलं जातं त्यावेळेला आपल्या मनाला एक वेगळ्या प्रकारचा आनंदच निर्माण होतो आणि संगीत हा तुमच्या आमच्या जीवनाचा एक स्वतंत्र भाग आहे. प्रत्येकाला संगीतातले ताल सूर जे आहेत त्याचा जाण जरी नसली तरी ते कानाला गोड लागतात आणि म्हणून त्याच्यातून शब्द ज्या वेळेला पुढे बाहेर येतात किंवा शब्दाला ज्या वेळेला चाल लावली जाते त्यावेळेला आपल्या मनाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद निश्चितपणे निर्माण व्हायला लागतो आणि म्हणून या अंगानं थोडा मराठी भाषेचा सर्वसमावेशक विचार या वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला फार आनंदानं समजून घेऊन आपण पुढे जाणार आहोत आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे जाडजूडता त्याच्यामध्ये नसणार नाही आहे. तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या विषयामध्ये हसत खेळ, आता मराठीत विनोदाचं साम्राज्य तर एवढं मोठं आहे, मराठीमध्ये विनोद कसे निर्माण होतात, शब्दातनं विनोद कसे निर्माण होतात याच्याही भावचटा मी तुम्हाला फार सुंदर पद्धतीने एकंदरीत सांगणार आहे आणि म्हणून सर्वसाधारण विचार या टप्प्यामध्ये एका अर्थानं येत राहतो आणि त्याची जी जाणीवपूर्वकता आहे ती तुम्हा आम्हाला एकंदरीत येत राहते आणि खरोखर या सर्व गोष्टींचं एक विवेचन या वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हा आम्हाला समजून घ्यावायचं आहे. तुम्ही अत्यंत सुजाण जाणकार विद्यार्थी आहात. तुम्ही आत्तापर्यंत केलेला अभ्यास खरोखर मनापासून करून तुम्ही मार्क्स मिळवण्याच्या दृष्टीने सातत्यानं प्रयत्न केलेला आहे. टीवायचा अभ्यास म्हणजे फार काहीतरी अवघड असतं, काही नाही आहे. आत्तापर्यंत जसा अभ्यास केलेला असतो त्याच पद्धतीचा अभ्यास असतो आणि आता तर उलट एकाच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आणि ती म्हणजे काय असते माहिती आहे, आता तुम्हाला 50 मार्काचा पेपर होता पण आता फक्त 40 मार्काचा लेखी पेपर आहे आणि 10 मार्क्ससाठी तुम्ही ओरल द्यायचे आहे आणि त्या 10 पैकी आम्ही तुम्हाला मार्क्स देऊन ते मार्क्स त्या 40 मार्काच्या लेखी पेपरमध्ये
येणार आहेत आणि त्यानंतर तुमचा निकाल निघणार आहे. असं पहिल्या सेमिस्टरला 5व्या सेमिस्टरलाही असणार आहे आणि 6व्या सेमिस्टरलाही असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही फार सुंदररित्या तिथंपर्यंत जाणार आहात. तर हा विचार तेवढा या पहिल्या तासाला घेतलेला आहे. उद्याच्या तासाला याच्या पुढचा डिटेल आणखी पेपर कोणते असणार आहेत, कशा पद्धतीनं ते असणार आहेत याचा विचार करून आपण जाणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, फार शांत चित्तानं आणि फार चांगल्या पद्धतीनं तुम्ही ऐकलेला आहात, त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि असंच पुढच्या तासाला प्रतिसाद चांगला द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.